आता इकडे गुलदस्त्यामध्ये होत्या आणि त्यानंतर एक एक प्रियाची सगळी कारस्थानं तर समोर आलीत. पण प्रियाला आता मात्र असं वाटत आहे की आपल्याला प्रेग्नन्सीमुळे आता एक नवीन संधी मिळते. पण त्याच वेळेला मात्र आता चिडलेला अश्विनने हे बाळ माझं नाव नाही असं म्हणत प्रियाच्या सगळ्या स्वप्नांची धुळांतर करून टाकलेलीच आहे. पण त्याचबरोबर अर्जुन आणि सायली यांनी आता अजून महाभयंकर सत्य समोर आणलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये प्रियाला मात्र आता एक्सपोज तर झालेलीच आहे. पण आता तिचं पूर्णपणे जे काही नवीन कारस्थान आहे ते सुद्धा आता इकडे पूर्णपणे प्रियाचं नवीन कारस्थान उद्ध्वस्त झाले. पण या सगळ्यामध्ये आता मात्र सायली आणि अर्जुन यांच्या आयुष्यात झालेली आनंदाची गोष्ट सुद्धा सगळ्यांना समजणार. पण इथे मालिका 360 डिग्रीमध्ये टर्न घेणार आहे नक्की. असं काय घडणार, कसं घडणार, सगळं सविस्तरपणे इकडे. आता आपण पाहिलं की सायलीला चान्सच मिळालेला नाहीये की अर्जुनला ती काही सांगू शकेल आणि त्यामुळे ती आता डॉक्टरांकडे आलेली आहे. ज्या वेळेला ती डॉक्टरांकडे येते आणि त्या वेळेला ती आता सांगायला लागते की डॉक्टर खरं तर मला ना मी घरी टेस्ट केली आणि त्यानंतर मी घरी टेस्ट केल्यावरती मग आता मला ती टेस्ट पॉझिटिव्ह आली, पण तरीसुद्धा मला रिस्क नाही घ्यायची आहे आणि त्यासाठी मी तुमच्याकडे टेस्ट करण्यासाठी आलेली आहे. डॉक्टर हे बघा, आपण आता काय करूया माहितीये का, आपण तुमचे युरिनचे सॅम्पल घेऊन आपण चेकिंगला देऊया. आणि असं म्हटल्यावरती सायलीचे युरिनचे सॅम्पल चेकिंगला दिल्यावरती डॉक्टर आता तिला सांगायला लागतात, आपण तुमचा चेकअप तर केलेला आहे आणि युरिनचा सॅम्पलवरून आता इकडे ही प्रेग्नन्सी कन्फर्म आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला जर का आता हे कन्फर्म करायचं असेल ना अजूनही, तर आता आपण तुमची ब्लड टेस्ट करू शकतो. ती ब्लड टेस्ट लगेच नाही करता येणार. मी तुमची ब्लड टेस्ट म्हणजे सॅम्पल घेते आणि ते लॅबमध्ये पाठवते. असं म्हटल्यावरती सायली सांगायला लागते, त्याचे रिपोर्ट कधीपर्यंत येतील, आणि डॉक्टर सांगतात उद्यापर्यंत रिपोर्ट येतील. आणि मग त्यानंतर सायली आता विचार करायला लागते, ठीक आहे, जर का रिपोर्ट उद्यापर्यंत येणार असतील मग मात्र आता मी या सगळ्यामध्ये उद्या रिपोर्ट आले की ते रिपोर्ट्स घेऊन आता घरी दाखवते आणि त्यानंतर मग आता सगळ्यांना कन्फर्म काय ते सांगते. उगाचच सगळ्यांचा विरमोड नको. ज्याप्रमाणे विमलताई बोलल्या तसं व्हायला नको. इकडे तोपर्यंत प्रियाने आता खाणं वगैरे खाल्ल्या आणि तरीसुद्धा डॉक्टरांना तिच्याकडे चेकअपसाठी घेऊन आलेली आहे. कॉन्स्टेबल आणि ती सांगायला लागते, चलो तुझा ना चेकअपसाठी बोलावल्या, कारण आता काल डॉक्टरांना काहीतरी वेगळं वाटलं होतं आणि म्हणून आता त्या तुला चेकअपसाठी बोलावतात. प्रिया म्हणते मला नाही चेकअपसाठी यायचं. यावरती ती सांगायला लागते, हे बघ, हे इथं रुटीन आहे. जर का आता तू चेकअपसाठी आली नाहीस तर पुढल्या वेळेला काय झालं तर डॉक्टरांना बोलावणार नाही. हा म्हटल्यावर ती प्रिया आता डॉक्टरांकडे चेकअपसाठी तयार झालेली आणि आता डॉक्टर जेलमध्ये येऊन प्रियान चेकअप करतात आणि चेकअप केल्यावरती डॉक्टर आता सांगायला लागतात, हिचे आता काही ब्लड सॅम्पल मी घेऊन जाते, कारण आता या सगळ्यांमध्ये काहीही झालं आणि सध्या मी हिचे सॅम्पल घेऊन जातीये आणि त्यानंतर मी आता जे काही रिपोर्ट असतील ना ते रिपोर्ट पाठवून देईन, कारण मला काहीतरी वेगळी शंका येते. डॉक्टरांना प्रिया प्रेग्नेंट असल्याचं साधारणपणे जाणवल्या, पण आता ते तिचे ब्लड सॅम्पल घेऊन गेलेत. प्रिया अगदी काय झालंय काय मला, यावरती डॉक्टर आता सॅम्पल घेऊन येतात आणि डॉक्टर सांगायला लागतात की तू प्रेग्नेंट आहेस. प्रिया आता भलतीच खुश झालेली आहे आणि ती विचार करते, ही गोष्ट जर का आता अश्विनला समजली पर अश्विन मला या सगळ्यांमध्ये याच्यातून बाहेर काढेल आणि मला अश्विनपर्यंत पोहोचायलाच पाहिजे, असं म्हणतात ती सांगायला लागते. अजून एक माझा काम कराल का, मी प्रेग्नेंट आहे हे आता माझ्या नवऱ्याला सांगायचं आहे. प्लीज 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 तुम्ही माझ्या नवऱ्याला हे सांगाल का, इतका तरी माझ्यावरती फेवर करू शकाल का.
आणि त्यावरती डॉक्टर म्हणतात, हो मुळाचं आता इकडे तुम्ही जरी बोलला नसताना तरीसुद्धा मी हे तुम्हाला सांगणारच होतो, म्हणजे मी हे तुमच्या घरी सांगणारच होतो. तशी आता इथली फॉर्मॅलिटीज आहे. आणि असं म्हटल्यावर ती प्रिया खुश झाली की चला, काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्या गोष्टीमुळे मला आता म्हणजे अश्विन सोबत बोलता येईल. आणि प्रिया विचार करते, आता मी अश्विनला असं काही म्हणीन ना की काहीही झालं तरीसुद्धा अश्विन आता माझ्या तावडीतून सुटूच शकत नाहीये, कारण अश्विनसाठी मूल किती महत्वाचं आहे ही गोष्ट आता मात्र माहिती आहे. बरं तोपर्यंत इकडे चैतन्य यांनी अर्जुनला सांगितले की उद्याच्या प्रियाच्या केसची आता डेट घेतलेली आहे. ज्या वेळेला प्रियाच्या केसची आता डेट घेतली हे अर्जुनला समजले. चैतन्याने अर्जुनला सांगितले, अर्जुन आता सगळ्यांच्या इकडे आलेला आहे आणि अर्जुन आता कल्पना आणि प्रताप या दोघांना सांगत आहे की बाबा म्हणजे डॅडा, मी ना प्रियाच्या ह्याची केस घेतली, म्हणजे उद्याची फाईल केलेली आहे तिची आता. म्हणजे तिची डेट घेतली कोर्टात. आणि त्यानंतर कल्पना सांगायला लागते, मला काय वाटतं माहितीये का, ती आता कोर्टामध्ये हिला खुनी तर आपण सिद्ध करतोय, पण मला असं वाटते की त्याचबरोबर अश्विनचा आणि तिच्या डिवोर्सचं केस सुद्धा फाईल कर. आणि त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, ठीक आहे मी आता इकडे असतायचे ज्या वेळेला डिवोर्स पेपर सबमिट करायला गेलो होतो ना, तेव्हा मी हे पेपर तयार करून ठेवलेत, पण आता मी हे तसं बोलू म्हणून आता मी इकडे थांबलो होतो, पण आता वेळ आलेली आहे की काहीही झालं तरीसुद्धा पेपर सबमिट करण्याची. पण त्याआधी मी एकदा अश्विनसोबत बोलतो. आणि त्यावेळेला मग आता लगेच सांगायला लागते, ते म्हणजे कल्पना रडायला लागते आणि ती म्हणायला लागते, काय माझ्या 2 मुलांच्या सोबत आता नक्की काय चाललंय मला खरंच कळत नाहीये मन. खरं सांगायचं तर आता म्हणजे मी कोर्टामध्ये उद्या चाललोय. तुला मी ही गोष्ट बोलणार नव्हतो की आता प्रियाच्या विरुद्धची केसची उद्याचीच हिअरिंग मिळालेली आहे. आणि त्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो, दादा माझा याच्याशी काहीच संबंध नाहीये आणि यातली आता एकही गोष्ट मला तू सांगू नकोस, मला त्या मुलीचं तोंड बघायचं नाही. यावरती अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे मी तुला काहीच बोलणार नव्हतो, पण मम्मा मला म्हटली की लवकरात लवकर आता इकडे केस डिवोर्सची फाईल करायला, आणि म्हणून मी तुला यावरती तो म्हणतो, ठीक आहे दादा तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. यावरती अर्जुन म्हणतो, नाही पण त्यासाठी तुला आता इकडे कोर्टामध्ये यावे लागेल. त्यावरती तो सांगायला लागतो, ठीक आहे मी कोर्टामध्ये येण्यासाठी तयार आहे, तू फक्त सांग कधी कुठे यायचं, कशावर काय साईन करायची, पण मला खरं तर तिचं थोबाड बघायची इच्छा नाहीये. यावरती अर्जुन सांगायला लागतो, ठीक आहे तू चिंता करू नकोस. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे अर्जुन आणि अश्विन यांना आता इकडीन पोलीस स्टेशनवरून निरोप आलेला आहे आणि त्या दोघांना धक्का बसलाय. अश्विनला अर्जुनला आता मात्र सांगण्यासाठी इकडे आलेला आहे, तो म्हणजे एक पोलीस स्टेशनवरचा वरून एक हवालदार, की सर तुम्हाला आणि तुमच्या भावाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. अर्जुन म्हणतो, काय काम काय? आणि त्यावरती तो सांगायला लागतो, काही नाही प्रिया मॅडमची अपडेट आहे. आणि त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, नाही आमचं त्यांच्याशी काही संबंध नाहीये, उद्या कोर्टामध्ये जे काही असेल ते आता होणार आहे. पण असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगतो, नाही अर्जंट हे डॉक्टरांनी बोलावले. अर्जुनला आता सांग मला काय वाटते माहितीये का, हे सगळं तिचं नाटक असणार आहे. म्हणजे ती आता आजारी काय पडेल, ती काहीतरी काय करेल आणि या सगळ्यामध्ये आपल्याला भुलवण्याचा प्रयत्न करेल. पण काहीही झाला तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये भुलायचं नाही किंवा कोणत्याही बाबतीत आता तिचं काही ऐकायचं नाहीये. असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो, दादा खरं तर मला यावं लागेल का, मला तिचं तोंड बघायची इच्छा सुद्धा नाहीये. आणि असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो, नाही अश्विन तुला यावं लागेल. मग हे आता पोलीस स्टेशनला जायला निघालेत. वरन
तो प्रिया आता सारखी सारखी विचारत आहे. प्रिया सारखी सारखी विचारते की काय झाला, माझा नवरा आला का, माझा नवरा आला का, तुम्ही माझ्या नवऱ्याला आता इकडे बोलावला का. यावरती कॉन्स्टेबल म्हणतात, हो, त्यांना निरोप पाठवलेला आहे. थोड्याच वेळामध्ये ते आता येतील. प्रिया वाट पाहत आहे. कधी एकदा अश्विन येतोय आणि कधी एकदा मी त्याला सगळं सांगून टाकते, जेणेकरून मला या सगळ्यामध्ये आता तो एक्सेप्ट करेल. पण प्रियाचा हा दावा खोटा ठरणार असतो याची तिलाच बिचारीला कल्पना नाहीये. आणि त्यानंतर इकडे आता सायली डॉक्टरांकडून घरी आली. सायलीला तोपर्यंत माहीत नाहीये की प्रियासाठी आता इकडे म्हणजेच जेलमध्ये जायचं आहे भेटायला. पण ज्या वेळेला सायली घरी येते त्यावेळेला पूर्णाजी आता सायलीसोबत लहानपणी सारखंच वागायला लागते. आणि काय गे तन्वी, कुठे ठेवलास माझा चष्मा. आणि त्यावेळेला सायलीला कित्येक वर्षापूर्वी पुरून ठेवलेला चष्मा आठवलाय प्रेक्षकांनो. आणि आता इकडे सायली तो चष्मा काढते आणि तो चष्मा इतक्या वर्षापूर्वी पुरून ठेवलेला तसाच्या तसा आहे. आणि त्यावरती आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते, अगं म्हणजे तुला आठवलं, लहानपणी असंच करायचीस तू, असाच माझा चष्मा याच ठिकाणावरती लपवून ठेवायचीस. मला तर खरंच कळत नाहीये हे सगळं काय आहे. आणि असं म्हटल्यावरती तू आत्ता पण तेच करतेस. आणि हे ऐकल्यावरती ती पूर्णाजीला धक्का बसलाय की सायली सगळ्या जुन्या गोष्टी करते, म्हणजे तन्वी सगळ्या जुन्या गोष्टी करते. पण कल्पना आणि प्रतापला धक्का बसलाय हे सायलीला कसं माहिती. यांना आता काहीच कळायला मार्ग नाहीये की हा सगळा काय प्रकार चाललेला आहे. आणि ते विचार करतात की सायली असाच्या अशा कशा काय त्या गोष्टी करू शकते, काय नक्की आहे. आणि हे सगळं आता ज्या वेळेला सायली विचार करते की मला कसं काय हे आठवताय नाही, काहीतरी गडबड आहे. आणि सायली हा विचार करते, बरं इकडे आता सचिन आणि साक्षी हे दोघं जण भेटले. सचिन तिला विचारतोय, तू कुठे गेली होतीस आणि काय नक्की तुझ्या डोक्यात चालले सॅम, मला आता तुझी काळजी वाटती आहे. आणि त्यावरती ती सांगायला लागते, खरं सांगायचं तर आता मी माझ्या